नमस्कार, नमस्ते. फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. सातारा जिल्हा परिषदेची रणधुमाळी नुकतीच संपन्न झाली आणि निकालही जाहीर झाले. यानंतर फलटण तालुक्यातील जिल्हा परिषद गटनिहाय आपण विश्लेषण करत आहोत आणि यामध्ये विजयी उमेदवार आणि पराभूत 2 नंबरचे उमेदवार यांना पडलेल्या गावनिहाय मतदानाचा आढावा घेत आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये जिल्हा परिषदेच्या तरडगाव गटाचा आढावा आपण घेणार आहोत. तरडगाव जिल्हा परिषद गटामध्ये यावेळी शिवसेना राजे गटाचे गिरीश सुदाम बनकर हे 11,049 मतदान घेऊन विजयी झाले. त्यांनी जवळचे प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्षाचे सूर्यकांत कृष्णाजी खरात यांचा 964 मतांनी पराभव केला. खरात यांना 10,085 मतदान मिळाले. या ठिकाणी दुरंगी लढत झाली होती. यामध्ये नोटा 398 मतदान मिळाले. या जिल्हा परिषद गटामध्ये 18 गावांचा समावेश असून आता आपण गावनिहाय उमेदवारांना पडलेले मतदान आपण पाहणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने पाडेगाव 1247 सूर्यकांत खरात तर 2014 गिरीश बनकर यांना मतदान मिळाले. 767 मतांनी गिरीश बनकर यांना आघाडी मिळाली. कुसूर मध्ये 400 सूर्यकांत खरात तर गिरीश बनकर यांना 437 मिळाले तर 37 मतांची गिरीश बनकर यांना आघाडी मिळाली. मिरेवाडी खुर्द 613 सूर्यकांत खरात यांना तर 463 गिरीश बनकर यांना. सूर्यकांत खरात यांना 150 मताधिक्य मिळालं. रावडी खुर्द या ठिकाणी 248 मतदान सूर्यकांत खरात यांना तर 545 मतदान गिरीश बनकर यांना. 297 मतांची आघाडी गिरीश बनकर यांना मिळाली. रावडी बुद्रुक येथे 348 मतदान सूर्यकांत खरात यांना तर 603 मतदान गिरीश बनकर यांना मिळालं. या ठिकाणी 255 मतांची आघाडी गिरीश बनकर यांना मिळाली. त्याचबरोबर मुरुम या गावामध्ये 500 मतदान या ठिकाणी सूर्यकांत खरात यांना मिळालं तर 420 मतदान गिरीश बनकर यांना मिळालं. 80 मतांचं मताधिक्य सूर्यकांत खरात यांना मिळालं. खामगाव मध्ये 1033 मतदान सूर्यकांत खरात यांना तर गिरीश बनकर यांना 709 मतदान मिळालं. या ठिकाणी 324 मताधिक्य सूर्यकांत खरात यांना मिळालं. तडवळे या गावामधून 677 मतदान सूर्यकांत खरात यांना तर 382 मतदान गिरीश बनकर यांना मिळालं. 295 मतांचं मताधिक्य सूर्यकांत खरात यांना मिळालं. खराडेवाडी येथून 209 मतदान सूर्यकांत खरात यांना मिळालं तर 430 मतदान गिरीश बनकर यांना मिळालं. 221 मताधिक्य गिरीश बनकर यांना मिळालं. कोरेगाव गावातून 344 सूर्यकांत खरात यांना तर 349 मतदान गिरीश बनकर यांना मिळालं. 5 मतांचं मताधिक्य गिरीश बनकर यांना. कापळगाव मधून 572 मतदान सूर्यकांत खरात यांना तर 366 मतदान गिरीश बनकर यांना मिळालं. 206 मतांचं मताधिक्य सूर्यकांत खरात यांना मिळालं. तरडगाव या गावामधून 2080 मतदान सूर्यकांत खरात यांना तर 2048 मतदान गिरीश बनकर यांना मिळालं. 32 मतांचं मताधिक्य सूर्यकांत खरात यांना मिळालं. माळेवाडी येथे 211 मतदान सूर्यकांत खरात यांना तर 392 मतदान गिरीश बनकर यांना मिळालं. 181 मतांचं मताधिक्य गिरीश बनकर यांना मिळालं. शिंदेमाळ या ठिकाणी 168 मतदान सूर्यकांत खरात यांना तर 387 मतदान गिरीश बनकर यांना मिळालं. 219 मतांचं मताधिक्य गिरीश बनकर यांना मिळालं. विठ्ठलवाडी येथे 291 मतदान सूर्यकांत खरात यांना तर 360 मतदान गिरीश बनकर यांना मिळालं. 69 मतांचं मताधिक्य गिरीश बनकर यांना मिळालं. डोंबाळवाडी येथे 224 मतदान सूर्यकांत खरात यांना तर 360 मतदान बनकर यांना मिळालं. या ठिकाणी 136 मतांचं मताधिक्य गिरीश बनकर यांना मिळालं. काळज येथे 477 मतदान सूर्यकांत खरात यांना तर 612 मतदान गिरीश बनकर यांना मिळालं. 135 मताधिक्य गिरीश बनकर यांना मिळालं. चव्हाणवाडी या गावामधून 681 मतदान सूर्यकांत खरात यांना तर 383 मतदान हे गिरीश बनकर यांना मिळालं. या ठिकाणी सूर्यकांत खरात यांना 298 मतांचं मताधिक्य मिळालं. अशा प्रकारे एकंदरीत सर्व 18 गावांपैकी पाडेगाव त्याचबरोबर कुसूर त्याचबरोबर रावडी खुर्द रावडी बुद्रुक त्याबरोबरच खराडेवाडी आणि कोरेगाव त्याबरोबरच माळेवाडी शिंदेमाळ विठ्ठलवाडी डोंबाळवाडी त्याचबरोबर काळज या गावांमधून गिरीश बनकर यांना आघाडी मिळाली. तर जेमतेम मिरेवाडी मुरुम त्याचबरोबर खामगाव तडवळे
कापडगाव, तरडगाव आणि चव्हाणवाडी या गावांमधून सूर्यकांत खरात यांना आघाडी मिळाली. एकंदरीत जर विचार केला तर या जिल्हा परिषद तरडगाव या जिल्हा परिषद गटामधून या ठिकाणी ऍडव्होकेट गिरीश बनकर यांनी चळवळीत अनेक वर्ष काम केलं. हे 964 मताधिक्याने शिवसेना राजे गटाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या रिंगणात गेलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पाहिलात असाल तर आमचे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. ऍडव्होकेट गिरीश बनकर यांचा विजय कशामुळे झाला हे जरूर कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.